प्रशांत कोरेटकरचा तुरुंगातला मुक्काम सध्या वाढलाय आणि कोरेटकरच्या जामीन अर्जावरती आता 7 एप्रिलला सुनावणी पार पडेल। सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे अशी माहिती आहे। सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे। बिश्नोई गँगच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अलर्ट आहे। सोबतच बिश्नोई गँगचा हेतू पूर्ण होणार नाही अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेने बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना मारहाण केलेली। या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांची आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या सातपुडा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची नोटीस बजावली आहे। या कारखान्यावरती बँकेचं 1400 ते 1500 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे। त्यानुसार कोर्टाने कारखान्याच्या जप्तीचे आदेश पारित केले असून 17 एप्रिलला कारवाई होणार आहे। राज्यातील एक राज्य एक गणवेश ही योजना रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे शाळांमध्ये गणवेश खरेदी आणि रंग निवडीचा अधिकार पुन्हा एकदा शालेय व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आलाय। या निर्णयाचं पालक, शिक्षक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींकडून स्वागत होत आहे। आरटीओकडे विशिष्ट वाहन क्रमांक घेण्यासाठी नागरिकांची मागणी वाढली आहे। 2 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत तब्बल 560 वाहनधारकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विशिष्ट नंबरसाठी अर्ज केला आहे। रामनवमी निमित्त कल्याण डोंबिवली परिसरात मांस विक्रीची दुकानं बंद असतील। कल्याण डोंबिवली मनपानं परिपत्रक काढत एक आदेश जारी केलाय। 5 एप्रिलला दुपारी 12 ते 6 एप्रिल मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकानं बंद राहतील। नाशिकच्या इगतपुरीमध्ये जमावानं थेट पोलिसांना मारहाण केली। झाडावर लटकलेल्या मृतदेहासंदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस गेले असता कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ या दोनही पोलिसांना कपडे फाटेस्तोवर नागरिकांनी मारलं। पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्यानं आदिवासी जमाव आक्रमक झाला। मनीषा बिडवे हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागलाय। मृत मनीषा बिडवेचा मोबाईल पोलिसांना सापडलाय। आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी मोबाईल आढळून आलाय। मोबाईल सापडल्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे। गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात असलेल्या मशिदीत डिटोनेटरचा स्फोट घडवणाऱ्या 2 जणांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कठोर शासन करावं अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं केली गेली आहे। या संदर्भात समाजानं प्रशासनाला निवेदन दिलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात शिंदे साहेबांचं लक्ष आहे। आंधळीला पकडण्याचे 100% प्रयत्न सुरू आहेत। आरोपींना मदत करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलेलं आहे। मस्साजोगच्या ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या समोर तक्रारींचा पाढा वाचला। न्याय मिळवून द्यायचा असेल तर आरोपींना फाशीच व्हायला हवी, तरच न्याय मिळेल असं गावकरी म्हणाले। वक्फ बोर्डासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। काँग्रेस सदस्य मोहम्मद जावेद यांनी ही याचिका दाखल केली असून लवकरच तारीख निश्चित होणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव इथे वक्फ सुधारणा बिल पारित झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। तळेगावातील 300 एकर जमिनीवरती वक्फ बोर्डानं हक्क सांगून दावा केलेला, मात्र संसदेतला निर्णय दिलासादायक असल्यानं भाजपच्या वतीनं साखर वाटून आनंद व्यक्त झाला। वक्फ बोर्ड बिलाआडनं देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करतंय असा गंभीर आरोप सांगलीतल्या मुस्लिम समाजानं केलाय। मंत्री उदय सामंतांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली। यावेळी तरुणांना पुण्या मुंबईकडे जाण्यापेक्षा साताऱ्यामध्येच आयटी पार्क व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। दरम्यान साताऱ्यातील आयटी पार्कचा निर्णय हा घेऊनच आपण मुंबईला जाऊ असं आश्वासन मंत्री उदय सामंतांनी दिलंय। राज्याची आर्थिक स्थिती पाहून कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला जाईल अशी माहिती संजय सावकारे यांनी दिली आहे। सोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते आलेत आणि जे हप्ते रखडलेत ते पुढच्या महिन्यापर्यंत येतील असंही त्यांनी सांगितलं। पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी मरळी गावच्या निनाई देवीच्या यात्रेत आली कडक लक्ष्मी आली या गाण्यावरती ठेका धरला। माजी सरपंच प्रवीण पाटील यांनी देसाईंना साथ दिली। देवीची पालखी खांद्यावरती घेत गावच्या लोकांसह ग्रामस्थांसह त्यांनी आनंद लुटला। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्या, सोबतच अमरावती विमानतळाला सुद्धा पंजाबराव देशमुखांचं नाव द्या अशी मागणी खासदार बळवंत वानखेडेंनी संसदेत केली आहे। बीडमध्ये अजित पवारांनी पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेताच
जिल्ह्यातील 338 शस्त्र परवाने रद्द केलेत। यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकावरच्या नेत्यांनी सुद्धा शस्त्र म्यान केली आहेत। महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी नुकतीच मनपा आयुक्तांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रदूषणाबाबतच्या उपाययोजनेसंदर्भात यावेळी चर्चा केली गेली। घनकचरा, सांडपाणी, वायू प्रदूषण आणि सिंगल यूज प्लास्टिक या विषयांबद्दल चर्चा करत प्रदूषण कमी करण्याबाबत निर्धार व्यक्त झाला। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांना आपला जीव गमवावा लागला। दरम्यान ही घटना अतिशय दुर्दैवी असून सरकारने याची गंभीर दखल घेतली। या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या माध्यमातून करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिले गेले आहेत। आरोग्य उपसंचालक कार्यालयानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठवलेली नोटीस न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या तरतुदींचं उल्लंघन केल्यानं आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस बजावली गेली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या खुलाशात सूर्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या उपचारांबाबत काही आक्षेप नोंदवले गेले। दरम्यान आमच्याकडे रुग्ण दाखल होताच आम्ही तातडीनं उपचार केले, त्यामुळे आरोपांमध्ये तथ्य नाही असं स्पष्टीकरण सूर्या हॉस्पिटल प्रशासनाकडून दिलं गेलं आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या वतीनं तिरडी आंदोलन केलं गेलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत दोषींवरती कारवाईची मागणी झाली। ज्या डॉक्टरांनी 20 लाख रुपयांची मागणी केली त्या डॉक्टरांचं खासगी क्लिनिक भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं। क्लिनिकमध्ये शिरून महिलांनी तोडफोड केली आहे। धर्मादाय आयुक्त कार्यालयाबाहेर शिवसेनेनं आंदोलन छेडलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही एका ट्रस्टची असल्यामुळे धर्मादाय आयुक्त कारवाई करत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं केला गेला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरनं भाजप सुद्धा आक्रमक झाली आहे। ज्या डॉक्टरांनी 20 लाखांची मागणी केल्याचा आरोप केलाय त्या डॉक्टरांचं खासगी क्लिनिक फोडलं गेलं। डॉक्टर सुकृत घैसास असं डॉक्टरांचं नाव आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात विविध संघटना आक्रमक झाल्या। पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं आणि निषेध नोंदवला। रुग्णालयाच्या कारभाराविरोधात पुण्यात युवक काँग्रेसनं सुद्धा आंदोलन छेडलं। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर हे आंदोलन केलं गेलं। शिवसैनिकांनी सुद्धा आंदोलन छेडलं। रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत दोषींवरती कारवाईची मागणी करण्यात आली। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत कार्यकर्ते आक्रमक झाले। आंदोलकांनी अधिकाऱ्यांवरती चिल्लर फेकली। या आंदोलकांचा संताप पाहून रुग्णालयाचे अधिकारी माघारी फिरले। पुण्यामध्ये ऐन उन्हाळ्यात महापालिकेच्या 35 जलतरण तलावांपैकी 9 तलाव बंद आहेत। वाढत्या गरमीमुळे नागरिक हैराण झालेत आणि जलतरण तलाव बंद असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते। उल्हासनगर शहरात इलेक्ट्रिक स्मशानभूमीच्या मागणीसाठी मनसेनं आंदोलन केलं। स्मशानभूमीमध्ये लाकडांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे मोठं प्रदूषण होत आहे असं राज ठाकरे म्हणाले होते। त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक होत स्मशानभूमीच्या मागणीसाठी आंदोलन केलं। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवरती एका व्यक्तीनं लालचंद यांना ठार मारण्याची पोस्ट केली आहे। नवी मुंबईमध्ये 2 डंपरची धडक झाल्यानं भीषण अपघात घडला। या अपघातात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला। पनवेलवरनं मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात घडलाय। आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे। रसायन आणि मैला मिश्रित पाणी नदीकाठच्या कंपन्यांमधनं वारंवार इंद्रायणी नदीपात्रात सोडलं जात असल्यामुळे कंपन्यांवरती कारवाईचा फास फक्त कागदोपत्री चालवला जात असल्याचं लक्षात आलंय। ठाण्यामधील घोडबंद रोड परिसरात असलेल्या वाघबीळ वाहतूक पोलीस स्थानकाबाहेर विना हेल्मेट असल्यानं कारवाई करण्यासाठी अडवल्यानंतर वाहतूक पोलिसांना चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून मारहाण केलेल्या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडल्याचं स्पष्टीकरण त्याच्या कुटुंबियांकडून दिलं गेलंय। पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकावरील पूर्व पश्चिमेला जोडणारा रेल्वे फाटक अचानक बंद केल्यामुळे सफाळे बंदची हाक देण्यात आली। सफाळे बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला। अवघ्या 50 मीटरच्या अंतरासाठी आता सफाळेवासियांना थेट 7 ते 8 किलोमीटरचा वळसा मारावा लागेल। डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलाय।
न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून 7 दिवसात कारवाई न झाल्यानं अवमान याचिका दाखल होणार आहे। बँकांमध्ये मराठीतनंच व्यवहार करावा यासाठी मनसे राज्यभरात आक्रमक झाली आहे। ठाण्यातही मनसेनं अनेक बँकांमध्ये आंदोलन केलं, मात्र एका बँकेतील महिला मॅनेजरनं आपल्याला मराठी बोलता येत नाही आणि आपण मराठीत बोलणारही नाही असं उर्मट उत्तर दिलं। इतकंच नाही तर तिनं पोलिसांना फोन करून मनसे कार्यकर्ते हल्ला करतायत असा आरोप केला। मुंबईमध्ये आरसीएफ पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पथकानं कारवाई केली आहे। संशयिताकडनं 2 गावठी पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली। डोंबिवलीमधल्या केळकर रोडवरती ज्येष्ठ महिलेचा अपघात झालाय। बसच्या पाठीमागील चाकाखाली येत महिलेचा अपघात झाला। या महिलेवरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत। रायगडच्या माथेरान, कर्जत आणि खोपोली या परिसरात पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे माथेरानमधल्या पर्यटकांची तारांबळ उडाली, तर पावसामुळे उकाड्यापासून दिलासाही मिळालाय। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर इथे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं। काढणीला आलेल्या 20 एकरावरच्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा, अखातवाडे आणि गंगापूर या गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कांदा आणि मका या पिकांना फटका बसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे, तर गावातल्या 20 घरांचीही पडझड झाली आहे। शहापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पत्रा थेट रेल्वेच्या विद्युत लाईनवरती अडकला, त्यामुळे महामार्ग आणि रेल्वे सेवा काही काळ खोळंबलेली होती। वाडा तालुक्यातल्या कुडूस आणि अबितघर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला, तर वीटभट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे नुकसान झालं। दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगड परिसरात आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं। धुळीमुळे शहरातल्या हवेची गुणवत्ता खालावली आहे आणि परिसरातील वृद्ध सोबतच लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतोय। भिवंडीमधल्या पडघ्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली, तर वडपे, दाभाड परिसरात वादळामुळे धूळ पसरली आहे। बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या 3ही शहरात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र पळापळ झाली। पालघरच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। वाड्यासह आजूबाजूच्या परिसरात पाऊस बरसला, पण या पावसामुळे आंबा आणि चिकू फळबागांना फटका बसलाय। शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय। अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत। मुंबई नाशिक महामार्गावरती लाहे फाटा आणि रातांधळे फाट्यावरती विद्युत पोल कोसळल्यामुळे वाहतूक बंद होती। धुळे जिल्ह्याला अवकाळीनं झोडपून काढलं। अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 104 गावांना फटका बसलाय। कांदा, मका, बाजरी, ज्वारी आणि फळबागांचंही मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांकडनं नुकसान भरपाईची मागणी होतीये। मावळात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय। दरम्यान शेतातल्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। शहापूरच्या डोळखांब भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला, त्यामुळे उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, मात्र भाजीपाला आणि आंब्याच्या पिकावरती मोठा परिणाम होतोय। वाशिममध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसला, त्यामुळे हळद, कांदा आणि उर्वरित गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली। 24 जिल्ह्यात झालेल्या पावसात जवळपास 25 ते 30 हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे पंचनामे झाल्यावरती सरकार मदत करेल अशी माहिती कृषी मंत्र्यांकडून देण्यात आली आहे। लातूरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानाची सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पाहणी केली। नांदुरा आणि लिंगदाळ या गावात त्यांनी पाहणी दौरा केला। लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पळशीमधील आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या आंबा बागेचं प्रचंड नुकसान झालं। वादळी वाऱ्यानं आंब्याच्या झाडाखाली आंब्याचा सडा पडलेला। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा फळबागांना मोठा फटका बसला। फळबागांसोबत शेतात काढून ठेवलेली ज्वारी आणि गहू पिकाचं अतोनात नुकसान झालं। जनावरांची वैरण भिजल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हापूस आंब्यावरती परिणाम दिसतोय। वातावरणातल्या बदलांमुळे आंबा पीक धोक्यात आलाय। परभणी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातील 4000 हेक्टरवरच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय।
त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत असे आदेश दिले गेले आहेत. अकोल्यामधल्या कासमपूर पळसो गावात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला कॉलरा असल्याचं निदान झाल्यावर आरोग्य खात्यानं तातडीनं उपाययोजना केल्या. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो या गावातील 286 घरांमध्ये जात सुमारे 4992 ग्रामस्थांची तपासणी पार पडली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील उमरगा येथील वन खात्याचं कार्यालय सध्या राम भरोसे आहे. या कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसतात, त्यामुळे बिबट्या आणि वाघाचा मुक्त संचार सुद्धा पाहायला मिळतोय. तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांचा एक व्हिडिओ बनवलाय, तो समाज माध्यमात व्हायरल होतोय. कोकणच्या समुद्र किनारपट्टीच्या भागात वीज वितरणच्या अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या कामाला आता वेग आलाय. वारंवार येणाऱ्या चक्रीवादळापासून होणारी हानी टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हा निर्णय झाला होता. जळगाव चोपडा तालुक्यातील वाडोदा गावात बिबट्यानं एका वासरावरती हल्ला केला. हल्ल्यात या वासराचा मृत्यू झालाय. दरम्यान नागरिकांनी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे. गेल्या 2 दिवसात राळेगावमध्ये कापसाच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीमध्ये कापसाला 7900 रुपयांचा दर मिळतोय. दरम्यान या दरवाढीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा नसून केवळ व्यापाऱ्यांचा फायदा होतोय असा आरोप केला जातोय. सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असलेल्या खर्डी गावामध्ये नारळ विक्रीला बंदी पाहायला मिळते. भाविकांनी फोडलेल्या नारळाच्या कचऱ्याचा त्रास यामुळे नारळ विक्री आणि नारळ फोडण्यावरनं बंदीचा निर्णय झालाय. सिंधुदुर्गात तिथवली गावासह परिसरात बिबट्याचं दर्शन झालं. बिबट्याने गुरे आणि शेळ्यांवरती हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील उमा नदी ही चिमूरसह आसपासच्या तालुक्यांची जीवनदायिनी आहे. मात्र प्रदूषण, अतिक्रमण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीचं अस्तित्व सध्या धोक्यात आलंय. गोंदियाच्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील 36 गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारी योजना बंद करण्यात आली आहे. 24 लाख रुपयांचं वीज बिल प्रलंबित असल्यानं विद्युत पुरवठा खंडित झालाय. ही योजना सुद्धा बंद झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. आंबेगावच्या टाकेवाडीत बिबट्यानं एका गोठ्यातील कोंबड्यांवरती हल्ला केला. आठवड्याभरामध्ये बिबट्यानं दुसऱ्यांदा हल्ला चढवलाय. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे. धाराशिवमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी मनसेनं लक्षवेधी आंदोलन केलं. शेतकऱ्याचे अवयव विक्रीस काढल्याचा पेहराव करत मनसेनं आंदोलन केलं. किडनी 1 लाख, लिव्हर 75,000, डोळे 30,000 रुपये असं दर लिहित मनसेनं आंदोलन छेडलं. जालन्यातील नारायण लोखंडे या तरुणानं विविध मागण्यांचे बॅनर गळ्यात लटकवत अनोखं आंदोलन केलंय. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असून शालार्थ समन्वयक पदावरती शिक्षकांना कार्यान्वित करता येत नाही असं म्हणत या तरुणानं आंदोलन केलं. सोबतच शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी केली. जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवरती मोर्चा नेला. 2005 पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित पदांवरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. राम सुमनलाल यांच्या विरोधात राजपूत समाज करणी सेना आक्रमक झाली. राम सुमनलाल यांनी महाराणा संघाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय. यावेळी संभाजीनगरमध्ये त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांचा हार घातला गेला. लोणावळ्यामधील आई एकविरा देवीची यात्रा आज संपन्न होतीये. संध्याकाळी एकविरा गडावरती सोहळा पार पडेल. दरम्यान भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते देवीचा अभिषेक आणि आरती संपन्न झाली. जळगाव महापालिकेच्या माध्यमातून अग्निशमन विभागाच्या वतीनं सुरक्षा सप्ताह साजरा होतोय. या माध्यमातून मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जळगाव पालिकेच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन आणि आग लागल्यावर काय खबरदारी घ्यायची याचं प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केलं गेलं. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील आराध्य दैवत रूपालाल महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झालेली आहे. या पुण्यतिथी सोहळ्याला जवळपास 22,000 भक्तांची उपस्थिती होती. भिवंडीत बागेश्वर धाम पीठाचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलं गेलंय. यावेळी दिव्य दरबाराचंही आयोजन करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडस गावात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपीकडे गावठी बनावटीचं पिस्तूल आणि अंदाजे 20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. धाराशिवमध्ये एका सायबर भामट्यानं
बँक खातं अपडेट करण्यासाठी आधार आणि पॅनची माहिती घेत एका व्यक्तीला 24,47,000चा गंडा घातला। येडेश्वर दूध डेअरीचा बँक खात्यातनं हे पैसे गेलेले आहेत। या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। इंदापूर तालुक्यातल्या गोतंडी इथे 4 दुकानांच्या छतावरील पत्रे बाजूला सारत या चोरट्यांनी दुकानातील वस्तू आणि रोख रक्कम लंपास केली। या प्रकरणी वालचंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस अधिक तपास करतात। शेतात कामासाठी शेतमजुरांना घेऊन जात असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आणि 7 महिलांचा मृत्यू झाला। नांदेड जिल्ह्यातल्या आलेगाव शिवारात ही दुर्घटना घडली। अक्कलकुवा आणि मोलगीला जोडणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील देवगई घाटात अवजड वाहन उलटून मोठा अपघात झाला। ट्रकवरचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती आहे, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। पालघरच्या तारापूर बोईसर मार्गावरती कंपनीच्या खासगी बसचा अपघात घडला। या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकत्याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून भगवान आनंद तळेकर यांच्यावरती साईनाथ रुग्णालयात यशस्वी नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली। शस्त्रक्रियेनंतर त्यांना स्पष्टपणे दिसू लागल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं। अकोला शहरातील गुडदी गावातील परिसरात 10 ते 12 कुत्र्यांचा मृत्यू झाला। 10 ते 12 कुत्र्यांचा मृत्यू झाल्यामुळे कुणी अज्ञात व्यक्तीनं निर्दयी पद्धतीनं या कुत्र्यांना विष दिल्याचा संशय व्यक्त झालाय। दोडामार्ग तिलारी घाटातनं एसटी बस सुरू करण्यात आली। गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून ही एसटी बसची फेरी बंद होती, त्यामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातल्या प्रवाशांना याचा फटका बसला। पण आता बस पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी या बसचं जल्लोषात स्वागत केलं। पुण्याच्या जुन्नरमधील नारायणगाव आळेफाटा परिसराला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे तोडणीला आलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या द्राक्षांच्या मण्यांमध्ये पाणी जाऊन तडे गेल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे। सातारा जिल्ह्यातल्या अनेक भागात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे वीट भट्टी व्यावसायिक अडचणीत आले। वीट भट्टीवरती अचानक कोसळलेल्या पावसामुळे पाणी झालंय, त्यामुळे विटांचं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग 2 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धुमाकूळ सुरू आहे। 30 गावातल्या 1990 शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसलाय।